नमस्कार, मी सुनीता आरडीच रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण बनवणार आहे भाकरवडी. तर चला सुरू करूया. त्यासाठी 2 वाटी मैदा घ्यायचा आहे. मैदा घेतल्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकणार आहे आपण. थोडासा ओवा टाकणार आहे आणि त्यामध्ये तेल टाकणार आहे. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी टाकून मळून घेणार आहे. पिठाचा गोळा तयार करणार आहे. तुम्ही बघू शकता कसा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. मऊसूत करून घ्यायचा आहे आणि तो भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. थोडे तीळ घ्यायचे, जिरे घ्यायचे, बडीशेप, धने, खोबरे, किसलेलं खोबरं, धना पावडर, हळद पावडर आणि गरम मसाला यांचा आपण मसाला तयार करून घेणार आहे. पहिल्यांदा हे भाजून घेणार आहे छान प्रकारे. बडीशेप आणि जिरे, धने आणि तीळ हे सगळं छानसं भाजून घेणार आहे. जळून द्यायचं नाही आहे आपल्याला. ते छान भाजून झाल्यानंतर आपलं खोबरं, किसलेलं खोबरं त्यामध्ये टाकणार आहे आणि मसाले टाकणार आहे आपण जे घेतले होते ते. छान प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपण याचं एक वाटण तयार करून घेणार आहे. सुकं वाटण मिक्सरमध्ये आपण ते बारीक वाटून घेणार आहे आणि त्यानंतर थोडीशी साखर टाकून परत आपण एकदा वाटून घेणार आहे. आपला भाकरवडीसाठी मसाला रेडी आहे. तुम्ही बघू शकता. आपलं वाटण तयार आहे आणि वासही त्याचा खूप छान येतोय. आपण भिजण्यासाठी जे पीठ ठेवलं होतं ते घ्यायचं आहे. ते परत एकदा छानसं मळून घ्यायचं आहे आणि त्यातून एक गोळा करून घ्यायचा आहे. गोळा केल्यानंतर तो आपण वाटून घेणार आहे. जसं आपण चपाती लाटून घेतो त्या टाईपमध्ये आपण लाटून घेणार आहे. वाटून झाल्यानंतर आपण त्याला चौकोनी शेप देणार आहे. कडकड आपण कापून टाकायची आहे. चारी बाजूनी कट करून झाल्यानंतर त्यावरती आपण इमली सॉस लावणार आहे. तो सगळ्या बाजूनी चांगला पसरून घ्यायचा आहे, स्प्रेड करून घ्यायचा आहे चारी बाजूनी. याने टेस्ट येते. त्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो यावरती पसरून घ्यायचा आहे, स्प्रेड करून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करते ते. चारी बाजूनी चांगला पसरून घ्यायचा आहे, जाड थर द्यायचा आहे. आणि मी ज्या प्रकारे असं रोल करते त्या प्रकारे तुम्ही रोल करून घ्यायचा आहे. अल्लाद हाताने करून घ्यायचा आहे, मोकळ्या हाताने. आणि नंतर त्यावरती झाल्यानंतर थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून तो मसाला बाहेर निघणार नाही. अल्लाद हाताने थोडासा मळून घ्यायचा आहे आणि सुरीच्या साहाय्याने त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे, कट करून घ्यायचा आहे. तो कट करून झाल्यानंतर तो तळ हातावर ठेवून थोडासा प्रेस करायचा आहे म्हणजे त्यावरचा मसाला तो बाहेर निघणार नाही. आपले सगळे भाकरवडी तयार आहे. कापून घेतलेली आहे. ती आता आपण मस्त तेलामध्ये तळून घेणार आहे. चांगली क्रिस्पी होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायची आहे. असा लालसर थोडासा कलर येऊन द्यायचा आहे.
लालसर कलर आल्यानंतर आपण आपली भाकरवडी काढून घेणार आहे. आपली भाकरवडी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. अशाच छान छान रेसिपीसाठीच RD रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.